टीम मराठीवाडी आणि टीम निगडी या दोन संघादरम्यान या लढतीची होती सुरुवात. निखिल आणि मनोज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नेताजी ढेरे आणि सुनील पाटील नाना या सामन्यामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परत एकदा चांगला बॉल डिक्लेअर झोनमध्ये एक धाव. किती झालं ना संघाचा श्री गणेशा अवांतर धावेच्या स्वरूपात. नाही नाही थांबा थांबा हळूहळू बोलतोय. हॅलो येतोय का आवाज आवाज वाढवा की जरा. हॅलो चार चेंडूच्या समाप्तीनंतर निगडी संघाची धावसंख्या 1. बिनगडी बाद 1. तात्याची गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात आउट. पहिली विकेट पहिला बकरा. चालेल सुरुवात आहे थांबा हळूहळू. नाही ते पहिलं नस्टर. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर निगडी संघाची धावसंख्या 1 गडी बाद 1. एक बॉल आहे शिल्लक. एक बॉल आहे सॉरी. पंचांच्या भूमिकेत नेताजी ढेरे शशी शिरसट पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याच्या नादात डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 1. चांगली सुरुवात 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी आणि तात्या. मांगरोळ टीमच्या वतीने दिवाळीचं वाटप पण ती त्यांची टीम एकटीच खात आहे. लक्ष पण नाही त्यांचं इकडं. शंकर परत एकदा गोलंदाजी मार्कवर. शंकर रखरखत्या उन्हात आणि परत पुन्हा चांगला शॉट आणि किट्टी विण्याचा हा शानदार झेल. दुसरा झेल दुसरा गडी गारद. दुसरं नाही काय. सर्व खेळाडूंना विनंती आहे थंड पाणी पिऊ नका कुणी. ऊन जास्त आहे.
नवीन बॅट्समन विशाल विशाल साळुंके, निगडी संघाचा एक दमदार फलंदाज, ऑलराऊंडर. काही काळ दुखापतीमुळे संघापासून दूर होता, पण देवाच्या कृपेने परत एकदा मैदानात आलेला आहे. देवाची पण कृपा आणि आपल्या सर्व असोसिएशन मधल्या खेळाडूंची पण कृपा म्हणून आलाय आता आज. आणि आमच्या बाजूला विजय रटरेकर आलेले आहेत. करते काय हो राहुल तांबिरे, या की जरा. दिवाळी तुम्ही एकटं एकटं खाताय. स्पीड अप स्पीड अप. शंकर पुन्हा सॉरी. आणि मी घेतो रजा. बत्तीस शिराळा स्पोर्ट असोसिएशन अंतर्गत 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी आणि करंगली आयोजित 5 स्टार स्पोर्ट 5 स्टार चषक 2025. आपण जर या मॅचकडे जर पाहिलं तर सध्याचा स्कोअर जर आपण पाहिला तर 5 धावावरती सध्या आकडून ठेवलं या टीमला. टीम 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी टीमने. जर आपण नवीन बॅटर जर पाहिला तर अक्षय सध्या नॉन स्ट्राईकवरती आहेत. स्ट्राईकवरती जर आपण पाहिलं तर कोण आहे स्ट्राईकवरती? निखिल आहे ना? निखिल प्रवीण. दोन ओव्हरमध्ये निगडी टीमने आपले 4 खेळाडू माघारी पाठवलेत, कारण 4 विकेट इथे पडलेले आहेत या निगडी टीम. पुढचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न, पण डॉटची सांगता. आणि 2 ओव्हरीच्या नंतर निगडी टीमचा स्कोअर जाऊन पोचला आहे 5 धावावरती, माफ करा 6 धावावरती. 2 ओव्हरमध्ये 6 धावा. कुठेतरी
रोखून ठेवलं आहे टीम 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी टीमने. जर आपल्याला जिंकायचं असेल तर टीमला चांगला स्कोअरवरती स्कोअर तुम्हाला दाखवावं लागेल. कारण जर 4 ओव्हरमध्ये जर आपण जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 40 धावा आपण बनवू शकता तर आपण मॅचमध्ये राहू शकता. कारण 2 ओव्हर 6 धावा, कुठेतरी जोरदार फटकेबाजी करावी लागेल प्रवीण आणि अक्षयला. स्ट्राईकवरती अक्षय उचलून मारलाय आणि घालवलाय सीमारेषा पार. षटकार. या 6 धावेने निगडी टीमचा स्कोअर पोहोचलाय 2 आकडी 12 धावा. अशीच जर फटकेबाजी केली तर आपण नक्कीच चांगला स्कोअर आपण बनवू शकता आणि 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी टीमला आव्हान देऊ शकता. अशीच फटकेबाजी करावी लागेल. अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती ओमकारचा पुढचा बॉल परत एकदा उचलून मारलाय आणि हा कॅच पकडलाय. कारण बघायला गेलं तर ताकदीचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला पण थोडीशी ताकद अपुरी पडली आणि निगडी टीमला हा म्हणावा लागेल 5वा झटका आणि अक्षयला माघारी परतावं लागेल. तर पाहावं लागेल की आपल्या टीमसाठी निगडी टीमसाठी कोण येत आहे. दीपक यांना जोरदार फटकेबाजी करावी लागेल. कारण धावा जर आपण जर पाहिल्या तर 12 धावावरती आपण स्थिर आहोत आणि षटक चालू आहे 3रं. आपल्याला जर मॅच जिंकायची असेल तर चांगला स्कोअर आपल्याला बनवावा लागेल. कारण आपण जर सकाळपासून जर मॅच पाहिली तर मला लोएस्ट स्कोअर म्हणावा लागेल या मॅचचा. कारण 3 ओव्हरमध्ये मी पाहिलं तर आपल्याला 3 ओव्हरमध्ये 12 धावा कोणत्याही टीमने बनवलेल्या नव्हत्या. पण निगडी टीमला हे संत गतीने खेळत निगडी टीम, कारण विकेट पण तशा गमावल्यात. ओमकारचा पुढचा चेंडू आणि खेळण्यासाठी आले दीपक. लेग साईडला फ्लिक केला. गोशांकी क्षेत्रामध्ये 1 धाव आणि या 1 धावाने टीमचा जाऊन स्कोअर पोहोचलाय 13 धावावरती. अजून देखील 3 चेंडूचा ह्या ओव्हरीतले 3 चेंडू शिल्लक आहेत. या 3 बॉलमध्ये आपल्याला प्रहार करावा लागेल, मोठा प्रहार करावा लागेल. ओमकारचा पुढचा चेंडू फुल टॉस बॉल आणि अंपायरने इथे नो बॉल दिलेला आहे. ह्या नो बॉलने नो बॉल +1 या 2 धावाने टीमचा जाऊन स्कोअर 1 पोहोचलाय 15 आकडे 15 धावावरती. ओमकारचा पुढचा चेंडू दीपक ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर कुठेतरी गच्चाळ फिल्डिंग म्हणावं लागेल. कारण आपण थोडंसं बॅकफुटला जर मागे सरला असता तर कॅच होऊ शकला असता. पण इथं फिल्डरने कोणताही प्रयत्न केला नाही आहे कॅचसाठी. दीपकने मारला. ओमकारचा पुढचा चेंडू बॉल थोडा खाली राहिला पण हा डॉटच्या स्वरूपात आता अजूनही 1 बॉल शिल्लक आणि टीमचा स्कोअर जाऊन पोहोचलाय 17 धावावरती. ओमकारचा पुढचा चेंडू दीपक याने टोलवलेला बॉल. ते 1 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले. दुसरा धावायला प्रयत्न आणि इथेही 2 धावा पूर्ण करून घेतलेत निगडी टीमने. या 2 धावाने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचला 19 धावावरती. मला वाटतं या ओव्हरीमध्ये समाधानकारक थोड्याशा धावा आलेल्या आहेत या
मला वाटतं निगडी टीमकडे जर पाहिलं तर नक्कीच विशाल साळुंखे या खेळाडूची नक्कीच आठवण येईल, कारण या खेळाडूची कमतरता भासते या टीमला, कारण एक ऑलराऊंडर कॅटेगरीचा खेळाडू. थोडे दिवस थांबावं लागेल निगडी टीमला, कारण नक्कीच हा खेळाडू थोडा तंदुरुस्त आहे, डोळ्याला इजा झाली होती, पण नक्कीच हा खेळाडू आपल्या टीमसाठी पुनरागमन करेल. बॉलिंग ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर चौथं षटक घेऊन आले दीपक, आणि स्ट्राईकवरती आहेत योगेश. आपटलेला चेंडू थोडस अंपायर जी मागची मॅच झाली माझी करुंगली वर्सेस मांगरू टीम, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला आहे संतोष आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेऊन जायचा आहे. विनंती करतो माननीय श्री अध्यक्ष संदीप पाटील यांना एक धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा होते का बघूया, 2 धावेचा देखील प्रयत्न, आणि हा मिसफील्ड म्हणावे लागेल, 2 धावा पूर्ण केल्या त्यांनी दीपक आणि योगेश यांनी. या 2 धावांनी टीमचा सर्व स्कोर जाऊन पोहोचला या 20 धावावरती. कुठेही आपल्याला चौकार तर मागच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं माफ करा 22 धावा. दीपक यांचा पुढचा चेंडू, बॉल थोडा खाली राहिला आणि हा बॉल डॉटमध्ये. थोडंसं प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल बॅटर यांच्यावरती, कारण जर आपण स्कोर बोर्ड जर पाहिलं तर समाधान स्कोर नाही आहे. 22 धावा आणि 4थं षटक चालू आहे. हा देखील उचल मारायचा प्रयत्न, लेकिन शॉट, एक धावाचा प्रयत्न, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न, आणि इथं योगेशला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. निगडी टीमने 6 खेळाडू पवेलियनमध्ये आहेत, कारण 6 विकेट गमावलेत निगडी टीमने. 22 धावावरती रोखून ठेवलंय 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाडी टीमने. आणि बॉलिंग ट्रॅकवरती पाहिलं तर दीपक देखील उचलला मला चेंडू, तात्या मराठे खाली, आणि हा ड्रॉप कॅच. पहिली धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण. मंगलमूर्ती आणि शिवरावडी टॉससाठी यायचं आहे. शिवरावडी टीम या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजून देखील संधी आहे. फटकेबाजी 2 जर बॉलमध्ये जर आपण फटकेबाजी केली तर नक्कीच स्कोर 30+ होऊ शकतो. परत एकदा कुठेतरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावले निगडी टीमने, आणि ह्या चेंडू आणि इथे 4 ओव्हर संपलेत आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय 26 धावावरती. आणि 5 स्टार स्पोर्ट्स मराठवाडी टीमला बनावे लागतील 27 धावा 4 षटकामध्ये.
कुठेतरी निगडी टीमला बॉलिंग चांगली करावी लागेल, रोखून ठेवावं लागेल तात्या मराठे या खेळाडूला. कारण जर आपण जर पाहिलं तर 5 स्टार स्पोर्ट मराठवाडी टीममध्ये तात्या असेल, शंकर असेल, या 2 खेळाडूंना आपल्याला रोखून ठेवावं लागेल. चला शिवरवाडी आणि येळापूर दोन्ही संघ टॉससाठी या. सचिन मस्के साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. एका बाजूला शिवरवाडी आणि दुसऱ्या बाजूला टीम येळापूर अशी मॅच. या मॅचचा आपण करूया टॉस. चला मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या डावाला 27 धावांची गरज विजयासाठी निगडी विरुद्ध मराठीवाडी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगले जाते. सलामीचं पहिलं षटक निलेश गोलंदाजी, सुनील गोलंदाजीवरती, अमर मराठी स्ट्रायकर रेनला. मॅचला सुरुवात होते. पहिल्या बॉलवरती एक दाबाले डिक्लेअर स्वरूपाचे घोषण क्षेत्रामध्ये खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आले. 5 स्टार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. दिसते 27 धाबांचं लक्ष आपण पाहतोय. 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित अंतर्गत 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी माझी करुंगले आयोजित 5 स्टार चषक 2025
प्रथम पारितोषिक 11,001 रुपयाचे कॅश प्राइज 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी या टीमच्या माध्यमातून. द्वितीय पारितोषिक 7,001 रुपयाचे कॅश प्राइज सन्मान्य अर्जुनदादा मराठे तलबचाय मालक 32 शिराळा यांच्या वतीनं. टी शर्ट सौजन्य विकासभाऊ कारंडे संघ मालक 5 स्टार स्पोर्ट. मैदान सौजन्य संजयदादा पाटील माजी सरपंच मान्य सरपंच, त्याचबरोबर संचालक मोरणा वारणा पतसंस्था. यूट्यूब सौजन्य सन्मान्य अक्षयदादा चव्हाण अध्यक्ष स्वराज्य 32 शिराळा असोसिएशन. मंडप सौजन्य निलेजी सुतारसाहेब समाजसेवक. बॉल सौजन्य संतोजी मराठे. समालोचक सौजन्य कुमार रोहित मराठे. नाश्ता सौजन्य कुमार जयेश मराठे. पाणी सौजन्य कुमार शुभम जाधव. ट्रॉफी सौजन्य कुमार शंकर मराठे श्री सागर मराठे यांच्या माध्यमातून या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. यानंतरची मॅच टीम शिवरवाडी टीम मंगलमूर्ती स्पोर्ट इरापूर या दोन संघामध्ये 27 धावांचं लक्ष धावफलकावरती 3 धावा लागल्या गेल्या. अमर मराठे आणि ओमकार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग सुनील यावेळेस पहा चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अमर मराठेच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक आलाय. बॉल सीमारेषा पार चौकार. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती आता 20 धावांची गरज. फाय स्टार स्पोर्ट मराठेवाडी माजी करंगली आयोजित 5 स्टार चषक आपण पाहतोय आणि कैलासवासी चंद्रू रामा मराठे यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज पाहतोय. यावेळेस पहा पूल केलाय. पोलीस सक्सेसफुल. अमर मराठेच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक आलाय. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती. 12 धावांची अजून देखील गरज. दुपारचे 3:11 झालेत. यानंतरची मॅच शिवरवाडी विरुद्ध मंगलमूर्ती स्पोर्ट येळापूर. टॉस झालाय. टॉस जिंकलाय टीम मंगलमूर्ती स्पोर्ट येळापूर या टीमने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय. बारा धावांची अजून देखील गरज जिंकण्यासाठी. गोलंदाजीवरती दीपक आलेत. ओमकार स्ट्रायकिंग एंडला. दीपक गोलंदाजीवरती. 12 धावांची गरज. येणारे 18 बॉल. 18 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. एक धाव आले. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एक सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या 16. 11 रनची आवश्यकता अजून देखील विजयासाठी. 5 स्टार चषक 2025 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी त्याचबरोबर माझी करंगली संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. 27 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम मराठेवाडीला. यावेळेस ऑन साइडला चांगला स्ट्रोक. एक धाव आले. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती. ओमकार अमर मराठे हे दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. आपल्या टीम माझी. यावेळेस पहा ओमकारच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. दमदार स्ट्रोक. परंतु शेवटच्या क्षणाला क्षेत्ररक्षण दर्जेदार घडलंय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज
सागर मैदानाच्या आतमध्ये. ओमकार बाद झालाय. बिगिट करण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणाला फटका फसला. 17 धावा धावफलकावरती. या बॉलवरती लाईन खराब. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या 18. या आकड्यावरती 9 रनची अजून देखील आवश्यकता जिंकण्यासाठी. यावेळेस पहा सागरच्या बॅटमधून एक धाव घेतली गेली. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावरती. एकोणीस धावा. आता 8 धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. आठ धावांची आवश्यकता विजयासाठी. यावेळेस पहा चांगला स्ट्रोक लगावलाय. अमर मराठे महत्वाची विकेट. ओ माय गॉड, काय घडलं जातंय. फलंदाज इथे बाद झालाय अमर मराठे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू आता मात्र माघारी परतलाय. नवीन फलंदाज विजय मराठे सोन्या मैदानाच्या आतमध्ये. एकोणीस धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय मराठे सोन्या. 5 स्टार चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतोय. एक सिंगल आले. सिंगल नंतर संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता जिंकण्यासाठी. 12 चेंडू 7 धावा. चला सामना स्पीडअप करा. जास्तीचा वेळ तुम्ही घेऊ नका. गोलंदाजीवरती गोलंदाज निखिल दाखल झालेत. पंचांच्या भूमिकेमध्ये नेताजी ढेरे यांना पाहतोय. स्क्वेअर लेग पंच शशी शिरसट सर. शिरसटवाडी टीमकडून सातत्याने चांगला खेळ राहिलाय. आज मात्र या स्पर्धेसाठी महत्त्वाचं योगदान देत असताना पंचांची भूमिका त्यांनी साकारली. 7 रनची आवश्यकता विजयासाठी. 20 धावा धावफलकावरती. या बॉलला सोडून दिलंय. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन. 21 रन. आता 6 धावांची गरज विजयासाठी. 12 बॉलमध्ये 6 धावा. 1 षटकार. सामना मराठेवाडीच्या बाजूने. समोरच्या दिशेत ड्राईव्ह केलाय. एक सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु विजय मराठे यांनी थांबवलंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज सागर बाद झालेत. सहा धावांची अजून देखील 5 धावांची अजून देखील गरज जिंकण्यासाठी. पाच धावांची अजून देखील जिंकण्यासाठी गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम मराठेवाडी या टीमच्या माध्यमातून साई राज. साईराज आलेत.
साईराजच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आलाय. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न होईल का, परंतु विजय मराठे यांनी दुसरी धाव घेण्यास नकार दर्शवलाय. एक सिंगल आले. आता 4 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 4 धावांची गरज. विजयावरती शिक्कामोर्तब करण्यासाठी अजून 4 धावांची गरज आहे. या सामन्यामध्ये सुरुवातीपासून पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करत असताना मराठेवाडीने वर्चस्व गाजवलं. बॅटिंग करत असताना देखील हा संघ वरचढ राहिला आहे. या बॉलवरती विजय मराठे यांना बीट करून जाणारा बॉल डॉट बॉल आलाय. पण सामना जर शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला तर सामन्याची गणित बदलू शकतात. कारण की सकाळचा सामना जर तुम्ही पाहिला तर 7 बॉल 5 ची मॅच निघाली नाहीये टीम मानेवाडीला. परंतु यावेळेस विजय मराठे सोन्या चांगला स्ट्रोक लगावलाय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि चौकार आलाय. सामना जिंकलाय टीम 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी या टीमनं. चला मंगलमूर्ती स्पोर्ट येळापूर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. दोन्ही टीमला आम्ही विनंती करतोय. मंगलमूर्ती स्पोर्ट येळापूर आणि टीम शिवरवाडी. या मॅचचा हिरो अर्थातच अमर मराठे यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. त्याचबरोबर मांगरूळ आणि माझी करुंगले या 2 संघामध्ये जो सामना झाला त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब संतोष यांना आपण देणार आहोत. चला दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण या. अमर मराठे यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब आपण देत आहोत. पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी राहिली. त्याचबरोबर मांगरूळ आणि करुंगले या 2 संघामध्ये जो सामना झाला त्यामध्ये संतोष यांना प्लेअर ऑफ द मॅचचा किताब. अमर मराठे यांना आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करत आहोत. अर्जुन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सामनावीराचा किताब देत आहोत. चला शिवरवाडी संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. येळापूर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. लवकरात लवकर शिवरवाडी बॅटिंगसाठी दाखल झाले. ऋषी आणि शरद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. टीम चक्रभैरव स्पोर्ट शिवरवाडी या टीमच्या माध्यमातून